एका तरुणीचं स्वप्न होतं महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचं. रोज सराव, अभ्यास, संघर्ष, पण त्या स्वप्नाला एका हॉटेलच्या बंद खोलीत क्रूरपणे संपवण्यात आलं. नागपूर कळमेश्वर मार्गावरील ओयो हॉटेलमधील खोली क्रमांक 105 मध्ये शुक्रवारी सकाळी जे दृश्य उघड झालं ते हादरवून टाकणारं होतं. 21 वर्षांची रुचिता भांगे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली होती. तिच्याच ओळखीच्या प्रेम संबंधातील सौरभ जामगडेवर या हत्येचा आरोप आहे. विशेष म्हणजे तिच्यावर झालेला हा पहिला हल्ला नव्हता. 2 वर्षांपूर्वीही तिच्या या जीवावर बेतलं होतं. वारंवार तक्रारी, छळ, मारहाण, तरीही आरोपी मोकाट होता. याचं नेमकं कारण काय? सौरभ जामगडेने तिची हत्या का केली? हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? रुचिकाची हत्या होण्याआधी तिचा आणि सौरभचा वाद झाला होता का? सगळं काय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय ट्यूबलाइट. म्हणजे रुचिता भांगे ही महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहत होती आणि त्यासाठी ती दररोज पोलीस लाईन टाकळी येथे सरावासाठी जात होती. तिथे तिच्यासोबत इतर तरुणही सराव करत असल्यानं तिचा प्रियकर सौरभ जामगडे याच्या मनात संशय निर्माण झाला होता. रुचिता तरुणांसोबत व्यायाम करते याच कारणावरून सौरभ तिच्यावर वारंवार संशय घेत असे आणि याच मुद्द्यावर दोघांमध्ये सतत वाद होत होते. रुचिताने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र सौरभ ऐकायला तयार नव्हता. महत्वाचं म्हणजे हा पहिलाच प्रकार नव्हता. 2 वर्षांपूर्वी सौरभ नागपूर शहरातील रुचिताच्या घरी आला होता आणि त्यावेळी त्याने तिच्यावर जीवावर बेतणारा हल्ला केला होता. हा प्रकार लक्षात येताच शेजारी मदतीला धावून आले आणि त्यांनी सौरभला पळवून लावलं. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना समज देण्यात आली. काही काळ प्रकरण शांत झाल्यानं त्यावेळी कोणतीही मोठी कायदेशीर कारवाई झाली नव्हती. त्यानंतर पुन्हा 4 दिवसांपूर्वी रुचिता मैत्रिणींसोबत पोलीस 2 मुख्यालयाच्या क्रीडांगणावर पोलीस भरतीचा सराव करत असताना सौरभ तिथे पोहोचला. त्यानं रुचिताला अश्लील शिवीगाळ केली, मारहाण केली आणि तिचा मोबाईल फोन पळवून नेला. याबाबतची माहिती रुचिताचे वडील रमेश भांगे यांनी पोलिसांना दिली होती. गुरुवारी दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास रुचिता घराबाहेर पडली. ती सराव आणि क्लासला गेली असेल असा कुटुंबियांचा अंदाज होता. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी न परतल्यानं वडिलांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी करायला सुरुवात केली. ती त्या दिवशी सराव आणि क्लासला आलीच नसल्याचं समजताच कुटुंबीय चिंतित पडले. रात्री 11 वाजेपर्यंत वाट पाहूनही रुचिता घरी न आल्यानं नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तिची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तर नंतर समजलं की गुरुवारी दुपारी सौरभने रुचिताला फिरायला नेण्याच्या बहाण्याने नागपूर कळमेश्वर मार्गावरील एका ओयो हॉटेलमध्ये नेलं. दोघेही स्वतंत्र वाहनांनी हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलच्या खोलीत पुन्हा त्याच संशयाच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात सौरभनं धारदार शस्त्रानं रुचिताच्या गळ्यावर वार केला. हा वार एवढा मोठा होता की हल्ल्यात रुचिता इतकी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर सौरभ तिथून फरार झाला. पोलिसांच्या अंदाजानुसार ही हत्या गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास झाली. मात्र दोघांचीही वाहनं शुक्रवार सकाळपर्यंत हॉटेल समोर उभी असल्यानं आणि खोलीचं दार आतून बंद असल्यानं हॉटेल कर्मचाऱ्यांना कुठलीही शंका आली नाही. रात्रभर दोघेही बाहेर न आल्यानं शुक्रवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी खोलीचं दार ढकलून पाहिलं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 105 मध्ये बेडवर रुचिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास केला. पंचनामा आटोपताच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी रुचिताचे वडील रमेश भांगे यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी सौरभ जामगडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली. बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ट्यूबलाइट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.